औष्णिक वीज प्रकल्पांमुळेच महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रीनपीस या पर्यावरण आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने केला। या संस्थेचे भगवान केस भाटी यांच्याशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी केलेली बातचीत। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या भीषण दुष्काळ पाहायला मिळतोय। एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे औष्णिक वीज केंद्रांसाठी शेतकऱ्यांचं आणि पिण्याचं पाणी वापरलं जात आहे असा एक अहवाल जो आहे ग्रीनपीस या संस्थेने प्रकाशित केलेला आहे। त्या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। मला सांगा, तुम्ही जो हा सगळा अहवाल प्रकाशित केलेला आहे, काय या अहवालामध्ये आपण मांडलेलं आहे? बीड, अकोला, बुलढाणा आणि भुसावळ, जळगाव, नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये ह्या एरियामध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे वळवलं जात आहे। 21 जानेवारीचा जो काही GR काढला दुष्काळासंदर्भामध्ये, त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की ह्या भागामधील सर्व लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प हे फक्त पिण्याच्या आणि सिंचनाच्या साठी अग्रहक्काने वापरले जावेत। परंतु हे पाणी सर्रासपणे ह्या नियमांचं आणि GRचं उल्लंघन करून हे पाणी सर्रासपणे ह्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना पळवलं जात आहे। म्हणजे यामध्ये कोण मुख्यत्वे जबाबदार आहे? म्हणजे नियोजन नाहीये का काय नेमकं घडतंय? महाराष्ट्र सरकारचं कुठलंही या संदर्भातलं नियोजन नाही आणि यामध्ये महाराष्ट्र शासन ह्या भूमिकेला जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे। आता आपली नेमकी मागणी काय? हा सगळा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला काय मांडायचं आहे यामध्ये? स्थानिक ठिकाणाचा पाण्यामुळे होणारे गंभीर परिणाम आणि पाण्याची प्राधान्यता हे लक्षात घेऊन पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी हे प्राधान्य लक्षात घेऊन त्याला देण्यात यावं। धन्यवाद आमच्याशी ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई।